हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. कसे आहात आपण सगळे? आय होप आपण सगळे मजेत असाल. आज आहे 14 एप्रिल. विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, महामानव, युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. संपूर्ण जगभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते. आज आमच्या गावामध्ये देखील या जयंतीच्या निमित्तानं भव्य असा मिरवणूक सोहळा संपन्न होत आहे. त्या संबंधीचा हा व्लॉग. या मिरवणूक सोहळ्यामध्ये लहान मुले, वृद्ध लोक, त्याचबरोबर संपूर्ण तरुणाई देखील मोठ्या उत्साहाने सहभागी झालेले आपल्याला दिसून येईल. संपूर्ण जगभरातील 100पेक्षा अधिक देशांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते. जगातील ही एकमेव अशी व्यक्ती आहे ज्याची जयंती जगभरात साजरी केली जाते. तर या जयंतीच्या निमित्ताने हा भव्य मिरवणूक सोहळा कशा पद्धतीने संपन्न झाला हे तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये दिसेल. तर मिरवणुकीची सुरुवात तुम्हाला दिसेल की मोठा ध्वज मोठ्या दिमाखामध्ये फडकत आहे आणि तेवढ्याच जल्लोषामध्ये देखील हा सोहळा उत्साहात पार पडत आहे. या निमित्तानं सुंदर ट्रॉली सजवलेली आहे. तुम्हाला दिसेल की अशोक चक्राचं थीम बनवलेली आहे आणि वरती तथागत गौतम बुद्धांचा फोटो लावलेला असून खाली अशोक चक्रावरतीच बाबासाहेबांचा फोटो लावलेला आहे आणि अतिशय सुंदर डिझाईन्स सभोवताली केलेली आहे. फुलांची रास. सगळे अतिशय आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये फेटे वगैरे बांधून तयार आहेत. या लेझिम खेळणाऱ्या मुली दिसतील तुम्हाला. लेझिम पथक आहे हे आमच्या गावातील. व्यान दिसतोय तुम्हाला मम्मीच्या सोबत, आजीसोबत त्याच्या फेटा बांधून छान तयार झालेला आहे. आम्हाला असं वाटलं नव्हतं की तो खूप वेळ ठेवेल फेटा किंवा फेटा बांधून येईल, पण त्यानं खूप छान साथ दिली संपूर्ण जयंतीचा मिरवणूक सोहळा पार पडेपर्यंत. सगळे लाईनमध्ये उभे दिसतील तुम्हाला, एका पाठोपाठ एक. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा सोहळा मिरवणूक सोहळा पार पडत आहे. सगळे खूप छान सुंदर तयार झालेले आहेत. लहान मुलं असतील, वृद्ध लोक असतील, सगळेच. ह्या सगळ्या स्त्रिया, महिला ज्या आहेत, शुभ्र वस्त्र परिधान, शुभ्र साडी परिधान करून आहेत. वरती सुंदर फेटा बांधलेला आहे निळ्या रंगाचा आणि तितकेच भव्य डेकोरेशनही केलेलं आहे. अतिशय सुंदर दिसतोय सगळा देखावा आपल्याला. ही छोटी मुलं झेंडा फडकवताना दिसतील आपल्याला. सगळ्यांनी फेटे बांधलेले आहे, त्यामुळे एक वेगळाच स्वरूप आणि एक सुंदर देखणं स्वरूप या सोहळ्याला प्राप्त झालेलं आहे. लायटिंग केलेली दिसते, रोषणाई केलेली आहे सगळीकडं आणि छान उत्साहामध्ये ही मिरवणूक पुढं जाते. आता सुरुवात झालेली आहे मिरवणुकीच्या सोहळ्याला. व्यान दिसतोय तुम्हाला बघा इथं पुन्हा. खूप एन्जॉय करतोय, त्याला छान वाटतंय डान्स करायला. तर बाबासाहेब जेव्हा हयात होते तेव्हा बाबासाहेब हयात असतानाची त्यांची पहिली मिरवणूक जी काढली होती ती सोलापूरमध्ये काढली गेली होती. त्याच्यानंतर जो मिरवणुकीचा सोहळा सुरू झाला तो आज अखंडपणे चालू आहे. संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते. तर तुम्हाला दिसेल की हे लेझिम पथक मुलींचं आहे. सुंदर फेटे घातलेले आहेत. त्याच्या पाठोपाठ ह्या महिला आहेत सगळ्या शुभ्र वस्त्र परिधान करून.
तर दरवर्षी अशाच मोठ्या दिमाखामध्ये हा जयंती सोहळा आहे तो संपन्न होत असतो. या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं सकाळी ध्वजारोहण होतं आणि त्या ध्वजारोहणाचा व्लॉग देखील मी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. नक्की जाऊन बघा. सगळ्या पूजाविधी आहे त्यांचाही व्लॉग मी अपलोड केलेला आहे. तर अतिशय देखणं स्वरूप प्राप्त झालेलं आहे या सगळ्या संपूर्ण मिरवणूक सोहळ्याला. तर ह्या सोहळ्याचा जो दिसेल तुम्हाला किती एन्जॉय करतायत सगळ्या मुली. या सोहळ्याच्या निमित्तानं जी तयारी असते ती 1-1.5 महिना अगोदरपासून सुरू केली जाते. लेझिमची तयारी असेल किंवा डेकोरेशनचं असेल, सगळ्याच्या नियोजनबद्ध पद्धतीनं करायचं असतं. तर ते सगळी तयारी जी 1-1.5 महिना अगोदरपासूनच सुरुवात होते. तेव्हा कुठे हा सोहळा अतिशय भव्य स्वरूपामध्ये साजरा व्हायला मदत होते. ह्या सगळ्या गोष्टींची सगळे एकमेकांना सहकार्य करत असतात. तर अशा प्रकारे ही भव्य दिव्य रॅली संपूर्ण गावातून फिरवली जाते. या मिरवणुकीमध्ये फक्त बौद्ध अनुयायीच नाही तर गावातील इतर धर्माचे लोक देखील मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सहभागी होतात. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ओळीमध्ये ही संपूर्ण रॅली निघते आणि याच्या दरम्यान लेझिम या पारंपरिक खेळाचं देखील सादरीकरण केलं जातं. गावातील मोठ्या चौकांमध्ये मंडळातील मुले आणि मुली यांचं लेझिम पथक हे सादरीकरण करत असतं. आपल्याला दिसत असेल की सर्व ज्या मुली आहेत लेझिम पथकाच्या पांढऱ्या वेशभूषेमध्ये असून त्यांनी वरती डोक्याला फेटे बांधलेले आहेत आणि इतर ज्या महिला आहेत त्या देखील सफेद वस्त्र परिधान केलेले आहेत. आता तुम्हाला दिसेल की गावातील स्टँडवरती ही मिरवणूक आलेली आहे. पाठीमागे बाबासाहेबांच्या नावाचा मोठा बोर्ड लावलेला दिसेल आपल्याला भव्य, आणि त्याच्यावरती तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो आपल्याला दिसतील. आणि अशी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही रॅली पुढं चाललेली आहे. इथून पुढे गेल्यानंतर गावातील शहीद चौक म्हणून एक चौक आहे. त्या ठिकाणी शहीद चौकामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ तो चौक बांधलेला आहे. त्या ठिकाणी तिथल्या स्तंभाला अभिवादन करून तिथे लेझिम पथक साजरं केलं जाईल. तुम्हाला दिसेल चौकामध्ये सगळे उभे राहिलेले आहेत आणि सगळ्या चौकामध्ये शानदार लेझिम नृत्य सादर केलं जाईल सगळ्यांच्यासाठी आणि एक सलामी दिली जाईल इथे शहीद चौकामध्ये आणि त्याच्यानंतर केली जाईल. आपल्याला दिसेल की मोठ्या लोकांनी लहान मुलांना त्या जयंतीचं उत्सुक असतं. खूप आनंदात आहेत या सगळ्या मुली. त्यांना लेझिम सादर करायचे आहे त्या दृष्टिकोनातून खूप एन्जॉय करत आहेत. आणि अर्थातच भीमजयंतीचा सोहळा हा वैचारिक पद्धतीने जितका साजरा केला जातो तितकाच छान एन्जॉय देखील केला जातो. त्यांचं नियोजन चाललं. इथं तुम्हाला विहान दिसेल छान, त्याचा पण डान्स चाललेला असतो. म्युझिक जिथं जिथं लागेल तर तो खूप एन्जॉय करत होता प्रत्येकच वेळी रॅलीमध्ये. त्याला छान वाटत होतं. सो तुम्हाला इथं दिसेल हा आहे गावातील शहीद चौक आणि या शहीद चौकामध्ये स्मारक बांधलेलं आहे शहीदांच्यासाठी. या ठिकाणी तुम्हाला मानवंदना दिली जाईल शहीदांना. इथं पुष्पहार अर्पण करण्याचा चाललेला आहे. तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये. हे आहेत आपल्या पंचशील युवक मित्र मंडळाचे सदस्य सगळे. तुम्हाला दिसेल पुन्हा तिच्या आजीने घेतलेला आहे आणि खूप छान एन्जॉय करतोय. सुंदर फेटा बांधलेला दिसतोय त्याने आणि हा बाबासाहेबांचा फोटो असलेला बिल्ला जो छातीवरती दिसतोय लावलेला. छान मस्त एन्जॉय करायचं झालं. त्याचा मागाशी पण खाली सोडला तर खेळत होता. आता ही लेझिम सुरू झालेली आहे.
पुन्हा एकदा त्या ठिकाणी सादरीकरण केलं हा दिवस असेल. गावामध्ये गेलेली आहे मिरवणूक आणि विहान दिसतोय आजोबांच्या कडेवरती तुम्हाला. तो पण एन्जॉय करतो आहे. आकाशामध्ये फटाकडे उडताना दिसत आहेत तर छान वाटते. अशा पद्धतीने आमच्या गावामध्ये जशा मिरवणूक साजरी केली जाते तशीच संपूर्ण देशभरामध्ये आणि जगभरामध्ये बाबासाहेबांची मिरवणूक साजरी केली जाते. तर मिरवणुकीला निघताना आम्हाला विहांचं खायचं वगैरे सगळं सामान सोबत घ्यावं लागलं होतं. त्याचं पाणी आणि त्याचं जे लागणारे खायचं आहे ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं सोबत घ्यावं लागलं होतं आम्हाला. तर आम्हाला वाटलं नव्हतं की तो एवढा वेळ फेटा ठेवेल, पण संपूर्ण मिरवणूक फिरून येईपर्यंत त्यांना फेटा ठेवला होता डोक्यावरती. तर हेच उत्सुक्याचा विषय होता आमच्या सगळ्यांच्यासाठीच. आणि विहान एक आकर्षणाचं केंद्र बनला होता संपूर्ण मिरवणुकीमध्ये. तुम्हाला इथं दिसतील सगळ्या ज्या भीमकन्या आहेत, सुंदर डान्स चाललेला आहे त्यांचा. तर अशा पद्धतीनं सगळे खूप एन्जॉय करत आहेत. सगळे तरुणाई जल्लोषामध्ये भीमजयंतीमध्ये सहभागी झालेले आहेत. छोटी मुलं देखील तितक्याच उत्साहात आहेत. विहान आता तुम्हाला दिसेल बाजूलाच छान खेळायला गेलेला आहे तिथं मध्येच. त्याच्या पण उड्या मारायचं चाललेलं असेल आता बघा बाबांच्या सोबत. त्याला खूप आवडते सगळ्या गोष्टी. पहिल्यांदाच तो एवढा जल्लोष बघतोय सगळ्या बाबतीत, तर त्याला खूप छान वाटते. आणि
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला झोप आलेली नाही एवढा सगळा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत. खूप एन्जॉय केलेला आहे त्यानं. तर आता ही मिरवणूक आलेली आहे, बऱ्यापैकी फिरून पुन्हा भीमनगरच्या बाजूनं चाललेली आहे. इथं महालक्ष्मीचं मंदिराचं प्रांगण आहे. या प्रांगणामध्ये ही मिरवणूक थांबलेली आहे आणि त्या ठिकाणी खूप जल्लोषामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचा डान्स चालू आहे. एक वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं आमच्या गावातील मिरवणुकीचं, तर संपूर्ण गावातून शांततेतच ही मिरवणूक पार पाडली जाते आणि पुन्हा फिरून जेव्हा भीमनगरमध्ये मिरवणूक येते तेव्हा तिथून पुन्हा जल्लोष सुरू जातो, तिथून पुढे डान्स केला जातो पुढे. पण गावात मात्र ही संपूर्ण मिरवणूक शांततेत पार पाडली जाते. आता विहान तुम्हाला दिसेल पुन्हा एकदा मस्त बाबांच्या खांद्यावरती एन्जॉय करायचं चाललं आहे, डान्स करायचा चाललेला आहे. तर छान वाटतं आहे त्याला हे सगळे. पुढच्या मिरवणुकीपर्यंत तो सुंदर डान्स करायला शिकेल. पुन्हा इथं मुलींचं पथक दिसतं, लेझिम पथक एन्जॉय करतायत, डान्स करतायत, छान त्यांना वाटतं आहे. इकडं मुलांचा ग्रुप आहे, ते देखील तेवढंच उत्साहानं नृत्य त्यांचं सादर करत आहेत आणि DJ सिस्टीम लावलेली आहे पुढं. त्या प्रकाशामध्ये छान चाललेलं एन्जॉय त्यांचं करायचं. या सगळ्या विहान दिसेल तुम्हाला आजी आजोबांच्या सोबत मस्त चाललेत, सगळ्या छान खेळायचं चाललंय त्याचं. आता पुन्हा हे विहाराकडे जाईल सरळ थेट मिरवणूक. पुन्हा त्या ठिकाणी विहाराच्या तिथं गेल्यानंतर पुन्हा सगळ्या जल्लोषामध्ये एकत्र डान्स करतील, फुल एन्जॉय करतील आणि त्याच्यानंतर तिथं सगळ्यांचं सामूहिक भोजनाचा कार्यक्रम होईल, अन्नदानाचा कार्यक्रम होईल आणि त्याच्यानंतर या मिरवणुकीची सांगता होईल. विशेष वाटते की सोनूला एवढ्या ह्याच्यामध्ये पण झोप नाही आली. बराच वेळ त्यानं एन्जॉय केलेलं आहे सगळ्या मिरवणूक, संपूर्ण मिरवणुकीमध्ये थकला नाही अजिबात. आता ही मिरवणूक तुम्हाला दिसेल की बऱ्यापैकी पुढं आलेली आहे. विहाराच्या प्रांगणामध्ये सगळे आहेत आणि त्या दिशेने चाललेलो आहोत. तिथं पोचलेलो नाही आहोत आपण. विहानला घेतलेला आहे मम्मानं त्याच्या कडेवरती आणि डान्स चाललेला आहे छान. तर अशा पद्धतीने चाललं आहे एन्जॉय करायचं. तो पण खूप छान वाटतं विहानला. सगळ्यांचं बघून तो पण एन्जॉय करतो. त्याला पण असं वाटतं सगळे डान्स करतात तर आपण पण केला पाहिजे, असं छान चाललं आहे. बाबांकडे दिला आता नंतर त्याला आणि बऱ्यापैकी मिरवणूक पुढे गेलेली आहे. मातंग समायाचा वाडा आहे तिथंपर्यंत आम्ही आलेलो आहोत आणि खूप छान चाललेलं आहे सगळ्यांचं एन्जॉय करायचं. सोलापूरमध्ये जी मिरवणूक होती ती खूप भव्य होती. महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब हयात असताना बाबासाहेबांची पहिली मिरवणूक त्या ठिकाणी काढलेली होती. तर त्यानिमित्तानं ती अखंड मिरवणूक त्या ठिकाणी चालू आहे आणि अर्थातच सगळीकडेच ही मिरवणूक तेवढ्याच भव्य दिव्य पद्धतीनं साजरी केली जाते, पार पाडली जाते.
फॅमिली सगळी जोशमध्ये दिसते आपल्याला. त्या नृत्याचाच आनंद घेत आहेत सगळेजण. आणि अर्थातच वर्षातून एकदा भीमजयंती येते तर खूप 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 जल्लोष चाललेला असतो सगळीच संपूर्ण देशभरामध्ये. विहान दिसेल आता पुन्हा एकदा तुम्हाला या बुद्धविहाराच्या प्रांगणामध्ये बाबांच्या सोबत एन्जॉय करतो आहे. आणि पुन्हा मग मी जॉईन करून घेतलं आहे. पुन्हा मम्मासोबत डान्स केला आहे विहाननं, खूप छान बाबांच्यासोबत डान्स केलेला आहे, तुम्हाला दिसेल. तर छान वाटलं आहे त्याला. संपूर्ण मिरवणूक होईपर्यंत त्यानं वेळ दिला आम्हाला. वाटलं नव्हतं की एवढा वेळ तो छान आम्हाला साथ देईल असं, परंतु संपूर्ण मिरवणूक होईपर्यंत त्यानं वेळ दिला. खूप एन्जॉय देखील केलं सगळ्या गोष्टी. इथं आम्ही डान्स करतो आहे सगळे, विहान पण करतो आहे, आजोबांना जॉईन केलेलं आहे आम्ही सगळ्यांनी. तर छान चालला आहे डान्स त्याचा, एन्जॉय केले त्यानं खूप. बराच वेळ डान्स केला आहे. आणि डान्स झाल्यानंतर मग पुन्हा थोडा वेळ भोजन केल्यानंतर आम्ही काही वेळातच पुन्हा घरी जायला निघालो. अशा पद्धतीनं संपूर्ण बाबासाहेबांचा मिरवणुकीच्या निमित्तानं भव्य रॅली गावातून काढली होती. त्याच्यामध्ये सगळे उत्साहानं सहभागी झाले होते. त्या निमित्तानं मिरवणुकीचे सगळे व्लॉग आहेत ते व्हिडिओवर अपलोड केलेले आहेत आमच्या यूट्यूब चॅनलवरती. तर आमच्या गावातील हा आंबेडकर जयंतीचा सोहळा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि अर्थातच तुमच्या गावामध्ये कशा पद्धतीनं ही भव्य दिव्य मिरवणूक काढली जाते, त्याबद्दलचं वैशिष्ट्य काय असेल नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. पुन्हा एकदा सर्व बौद्ध अनुयायांना भीमजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या निमित्तानं तुम्ही सगळे आमच्याशी जोडला गेलात, जे काय लाईव्ह केले असतील त्या लाईव्हच्या निमित्तानं तुम्ही आमच्यासोबत जोडला गेला त्याच्याबद्दल खूप खूप आभार. आणि या ठिकाणी आम्ही शेवट केलेला आहे आमच्या रॅलीचा. सगळे आम्ही सहभागी झालेलो आहोत आणि सुंदर डान्स केला आणि त्याच्यानंतर भोजन करून आम्ही निरोप घेतलेला आहे. तर या भीमजयंतीच्या निमित्तानं हा जो व्लॉग तुमच्यासमोर आणलेला आहे, नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. आणि बाबासाहेबांना खूप खूप अभिवादन, त्रिवार अभिवादन. तुम्ही आमच्या या व्लॉगमध्ये सहभागी झालात त्याच्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र, जय मूल निवासी, जय भीम. आणि आता मी भीमकन्या स्नेहा शिंदे आपला सर्वांचा निरोप घेते. नक्की कमेंट करून सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला.